पुढची महत्त्वाची बातमी आपण पाहूयात। माजी महापौर विशाखा राऊतांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली आहे। राज ठाकरेंच्या शिवतीर्थ निवासस्थानी जात त्यांनी भेट घेतलेली आहे। माजी महापौर विशाखा राऊत यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली आहे। खारगे समितीचा अहवाल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला। कालच माझ्याकडे अहवाल आला, अजून पाहिलेला नाही असं बावनकुळे यांनी म्हटलं। जमीन परस्पर विकली असल्यास कारवाई करू असं बावनकुळे यांनी म्हटलेलं आहे। रिपोर्टनुसार दोषींवर कठोर कारवाई केली जाईल असंही बावनकुळे यांनी म्हटलं आहे। कालच रिपोर्ट माझ्याकडे आला आहे, सरकारी तपासात आहे, अजून मी सुद्धा वाचन केला नाही आहे आणि त्यामुळे मला असं वाटतं की चौकशी समितीच्या रिपोर्टवर आम्हाला वाचन करायला थोडा वेळ लागेल। माननीय मुख्यमंत्र्यांशी मी चर्चा करेल आणि मग समोरची कारवाई या रिपोर्टनुसार काय करायची याचा विचार याचा निर्णय सरकार करेल। त्याच्यात काय नोंदी आल्या आहेत, त्यांनी आता इतका मोठा तपास केला आहे, चौकशी केली आहे, त्यामध्ये कुठल्या कुठल्या नियमांनी काय काय, कुठल्या कुठल्या कलमांनी काय काय त्यांनी शिफारसी केल्या आहेत, एकदा मला या ठिकाणी वाचूनच सांगावं लागेल। नवी मुंबईमधील हॉटेल रासलीला डान्स बार प्रकरणी नाना पटोले यांनी प्रतिक्रिया दिली। दारूपासून कमाई कशी होईल याकडे सरकारचं लक्ष आहे। अनेकांचे कुटुंब उद्ध्वस्त करून सरकार आपली तिजोरी भरतंय। नाना पटोले यांनी आता सरकारवर जोरदार हल्लाबोल केला। डान्स बार असतील, अवैध दारूचे धंदे असतील, दारूपासून मोठ्या प्रमाणात रेव्हन्यू कशी गोळा होईल त्याच्यावर हे सरकार काम करत आहे। मी तर या सरकारला मागणी करणार आहे यावेळेस की एक्साइज डिपार्टमेंट बंद करा, दारूबंदी विभाग, अनेकांचे कुटुंब उद्ध्वस्त करून हे सरकार आपली तिजोरी भरणं आणि तिजोरी भरून सरकारला भ्रष्टाचाराचा वाव त्याच्यामध्ये मिळावं या पद्धतीचा प्रयत्न करतात। हे भ्रष्ट व्यवस्थेचं सरकार आहे। हे सरकार महाराष्ट्राचं जे काही शाहू फुले आंबेडकर विचारसरणी आहे त्याला उद्ध्वस्त करायला लागलेलं आहे आणि म्हणून या अधिवेशनामध्ये हे सरकारला पूर्ण जबाब आम्ही विचारणार। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।